गणेशोत्सवाचा कार्यक्रम असायचा. आमचा मिलिंद एकदम शेंडफळ आणि ताई आमची सगळ्यात मोठी. म्हणजे ताई त्याला कडेवर घेऊन जायची आणि आम्ही तिच्या मागे असायचो. तिथे दररोज एक चित्रपट असायचा त्या हॉलमध्ये आणि मग तिथे जागा पकडण्यासाठी म्हणून पुढे जायला लागायचा आणि तो हळूच छोटा होता, हळू चालायचा. तर तिचा जीव केवढासा होता आणि ती त्याला उचलून घ्यायची कडेवर आणि पळत पळत पुढे जायची. म्हणजे मोठी बहीण म्हणून जेव्हा जबाबदारी आपण स्वीकारतो तर तेव्हा मला असं वाटतं की ही जबाबदारी म्हणजे ताईची आमची ती आई झाली आणि आईच्या स्वरूपामध्ये हे कोणी नाव शिकवायला लागत नाही की आपला लहान भाऊ आहे, त्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला ती पेलणार नाही वगैरे असा विचारच डोक्यात येत नाही. जेव्हा एखादी गोष्ट आपण जबाबदारीने घेतो तेव्हा असा विचारच येत नाही की हे ओझं आहे. ते ओझं नाही वाटत, तर तो ते प्रेम असतं, वात्सल्य असतं. आणि तशा प्रकारे आमची अशी ही ताई होती. कारण तिच्या त्या जबाबदारीमध्ये अर्थात हे आमच्या वडिलांचे संस्कार होते की एक तीळ 7 भावांनी वाटून खाल्ला असं ते लहानपणापासून आम्हाला सांगायचे. आणि मग ताईला एखादं चॉकलेट जरी मिळालं तरी ताई त्याचे 4 तुकडे करून आम्हाला चौघांना द्यायची. अशा बालपणामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि लहानपणीच्या आणखीही काही किस्से सांगायचे झाले तर ताईचं आणि माझं म्हणजे जनरली बहिणींची खूप भांडणं होतात लहानपणी. पण आमची गंमत अशी होती की आमची कधी भांडणं नाही झाली. आणि मग आमचे ना गावावरून माझ्या वडिलांचे मोठे बंधू, आमचे मोठे काका ज्यांना आम्ही आबा म्हणतो, ते यायचे. आणि मग ते आले की ते म्हणायचे, अरे तुम्ही भांडत कशा नाही, आता ना मी तुमचं भांडणच लावून जाणार असं ते दर वेळेला म्हणायचे. परंतु त्यांना कधीच आमचं भांडण लावता आलं नाही. आणि शेवटपर्यंत पण त्यांना त्याचं फार कौतुक वाटायचं की अशा कशा ह्या बहिणी, अशा बहिणी. ते म्हणतात की मी सगळीकडे फिरतो पण अशा बहिणी मी पाहिल्या नाही. तर अशी ही ताई आमची ताईपेक्षा जास्त आई कधी झाली ते आमचं आम्हालाही कळलं. मला आठवतं माझं ज्या वेळेला ऑपरेशन झालं त्यावेळेला ताई आणि पाहुणे दोघे सुद्धा ड्रायफ्रुट्सचे लाडू घेऊन आमच्या घरी आले होते. तिच्याही पाठीमागे एवढा व्याप होता. तिची मुलं लहान होती, नोकरी होती, सगळं काही असं ऑल इज वेल नव्हतं. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात तिला जे जे करता येईल ते ती सगळ्यांसाठी करत होती. आणि आता लॉकडाऊनच्या आधी सुद्धा माझं जे ऑपरेशन झालं स्वतःच्या संसारामधला 12 दिवसांचा वेळ तिने माझ्यासाठी दिला आणि 12 दिवस ती माझ्या जवळ राहिली. आणि पूर्ण माझे टाके सुकेपर्यंत ती तिथे थांबली. आणि मला आठवतं तो बिट्टू माझ्याकडे, यश म्हणजे ताईचा मुलगा आता माझ्याकडे बघतोय, त्यावेळेला तो रडवेला झाला होता आणि तो नंतर चिडला आईवरती की आई राहायचं म्हणजे किती दिवस राहायचं, 12 दिवस राहते तू मावशीकडे. आणि त्याला ते आईला सोडून राहणं अगदी अशक्य झालेलं होतं. कारण की ताईचा लळा हा जसा घरात तिच्या मुलांना म्हणजे तिच्या शिवाय मुलंही राहू शकत नाही आणि आम्ही भावंडही राहू शकत नाही. म्हणजे ताई म्हणजे आमच्या सगळ्यांच्या गळ्यातलं ताईच आहे. तर अशी ही आमची ताई अत्यंत सरळ अशी अत्यंत संवेदनक्षम असं एक व्यक्तिमत्व. आणि पितृभक्त. पितृभक्त म्हणजे काय तुम्हाला सांगू, म्हणजे भक्त कसा असतो देवाचा तशीच भक्ती ताईची पप्पांवरची. पप्पांचा शब्द म्हणजे प्रमाण आणि त्या प्रमाण मानण्यामुळे तिला अनेक वेळा त्रासही झालाय. परंतु ते दैवत आहे तिच्यासाठी आणि त्याप्रमाणे ती कायम वागत असते. ताईचा स्वभाव
म्हणजे पप्पांचा शब्द ती खाली पडू देत नाही. आई वडिलांची सेवा करणं, सर्व भावंडांवर अगदी वत्सलतेनं माया करणं, नातवंडांची प्रेमळ आजी ती आहे. विद्यार्थ्यांसाठी ती एक चांगली हाडाची शिक्षिका आहे. त्याचप्रमाणे ताई खूप छान स्वयंपाक करते. तिचं त्याचं YouTube चॅनल पण आहे आणि खूप छान आम्हाला करून खाऊ घालते आणि तिला ते करून खाऊ घालायला खूप आवडतं. ह्याच्यात तिला ह्या सगळ्या गोष्टी करण्यात तिला कमालीचं समाधान वाटतं. म्हणजे तिच्या आयुष्याची ती इति कर्तव्यता असते. घर स्वच्छ नीटनेटकं ठेवणं, म्हणजे ते घर असं सुंदर दिसलं की ताई अशी खुश होऊन जाते. त्यानंतर कपडे नीटनेटके परिधान करणं, छानसे दागिने पण कधीतरी मध्ये घालणं, कधी चित्रपट पाहायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी ताईला आवडतात. ताई आस्तिक आहे परंतु अंधश्रद्धाळू नाहीये. तशाच बरोबर काळाबरोबर बदलणारी तंत्रस्नेही आहे. तंत्रस्नेही YouTube चॅनेल स्वतः शोधून काढून ती सगळ्यांच्या, ज्यांना कोणाला माहिती असेल, यशच्या मागे लागणार, आमच्या दर्शनच्या मागे लागणार, अरे मला हे समजव, मला ते समजव, हे थंबनेल कसं टाकायचं, ते कसं करायचं. आणि तिने म्हणजे एवढे सबस्क्रायबर, 60,000 60,000 सबस्क्रायबर आहे तिचे, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर आणि त्याच्यातून मग तिने अनेक व्हिडिओ केले. म्हणजे मला असं वाटतं नातवासाठी YouTube चॅनल सुरू करणारी ही पहिली आजी असेल. आणि 5 प्रकारचे चॅनल तिचे आहेत आणि सगळे चॅनल तिचे नेहमी नियमितपणे त्याच्यावरती व्हिडिओ पोस्ट करत असते. बरं, हे व्हिडिओ पोस्ट करत असताना तिचं स्वयंपाकघरात दुर्लक्ष झालं, शाळेकडे दुर्लक्ष झालं किंवा आमच्याशी कधी कनेक्ट नाही झाला, असं कधीही झालेलं नाही. तिची सर्व नित्याची कामं करून ती ह्या गोष्टी, तिचा स्वतःचा झोपण्याचा वेळ कमी करून ती ह्या गोष्टी करत असते. आणि माझ्या आणि तिच्या नात्याचं सांगायचं म्हटलं तर माझं तिला भारी कौतुक. खरं कौतुकासारखं मी काहीही केलेलं नसेल तरीही तिला ते कौतुक असतं. आणि मग असं कौतुक करणारी एकमेव ताई आमची आहे. आणि मग मी पण ऐकून घेते, म्हणजे चांगलं वाटतं ना आपलं कोणी कौतुक करता येतात तर करू देते मी. तर अशी ताई मला मिळाली हे खरंच माझं भाग्य आहे. आमच्या दोघी बहिणींचं प्रेम पाहिलं की आमच्या अपूर्वाला, म्हणजे ताईची लेक, तिला भारी हेवा वाटतो. अगं किती छान तुम्ही दोघी बहिणी, मला पण एक बहीण हवी होती असं ती नेहमी म्हणते. मी फार मिस करते गं, मला पण एक अशी बहीण हवी होती असं ती म्हणते. पण मग नंतर म्हणते नाही, माझ्या बहिणी सगळ्या येणार आहेत, त्या माझ्या बहिणीच आहेत असं ती म्हणून समाधान करून घेते. पण आमच्या बहिणींच्या नात्याकडे मात्र खूप वेगळ्या नजरेने ती बघते आणि तिला ते हवंसं असतं. आता अप्पू, माझी ताई तुला आई म्हणून मिळाली आहे आणि आईच्या रूपात तिने तुला काहीच कमी केलेलं नाही. ती बहीण असेल, मुलगी असेल, आजी असेल, सगळ्या नात्यांचा ओलावा तिने तुला एका आईमधूनच दिलेला आहे. त्याच्यामुळे कुठलीच उणीव तुझी तिने ठेवलेली नाही, बहिणीची सुद्धा मायेची. तर अशा ह्या आमच्या ताईला सगळ्यांकडून सुद्धा असंच भरभरून प्रेम करावं, मिळावं अशी मला ईश्वरचरणी प्रार्थना करावीशी वाटते. आणि हे प्रेम जास्त करून म्हणजे आमचं यश आहे, आमची ही गुणी सुनबाई आहे, स्नेहा आहे, त्यांच्याकडून, आणि अप्पू आणि आमचे खूप चांगले असे आमचे जावई आहेत सुधनजी, तर त्या ह्या चौघांकडून असाच प्रेमाचा खळाळता झरा कायम वाहत राहावा आणि तोच तिच्यासाठी स्वर्गीय आनंद आहे. आमचे पाहुण्यांनी स्वतःची तब्येत सांभाळावी आणि तिला तिच्या प्रत्येक गोष्टीत साथ द्यावी. निवृत्तीनंतरचं आयुष्य तुम्हाला दोघांना सुद्धा समाधानाचं, आरोग्यपूर्ण, शांततेचं जावो. आणि ज्या ज्या गोष्टी तुझ्या करायच्या राहून गेल्या आहेत ना ताई, आता ते करण्याची वेळ आलेली आहे. तर ते सगळं तू आता नक्कीच करशील आणि तुला ह्यासाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.